Hello. This is the My Artifact episode number 1532. आजची तारीख आहे 25 एप्रिल 2019. आता वाजले रात्रीचे 9:08. या मी करीब 2-3 दिवसा अगोदर सांगितलं असन की मला डब्बा वगैरे भेटणार नाही बा संध्याकाळचा. तर मी खूप मायूस उदास झालो. तेव्हा मी असा व्हिडिओ वगैरे केला की आय जस्ट फील लाईक समथिंग इज लॉस्ट. तेव्हा कसं फील होते, तेव्हा मी हा व्हिडिओ ऑडिओ बनवला होता आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये, का मला खायला भेटणार नाही समथिंग लाईक दॅट. मी कशाप्रमाणे गोष्टी मॅनेज करीन. वेल देन ऍक्च्युली खायला भेटणार नाही. इश्यू काय होता, आता घरमालक मला म्हणाला, ऍक्च्युली मला घरमालक डब्बा देतो. ओके, मी माझ्या घरमालक आहे ना त्याच्याच वरती राहतो, रेंट पण देतो आणि तुम्हाला डबा पण देतो. तुम्ही त्या डब्यावरचे पैसे पण देतो. सो आता त्याच्या हिशोबाने, त्याच्या दृष्टिकोनाने, आता जेव्हा स्टार्टिंगला जेव्हा डब्याचा हिशोब निघाला तेव्हा मी स्टार्टिंगला असं म्हणलं होतं, मी एक रॅन्डम फिगर घेतली. आता खापरखेडला कसं 40 रुपये प्रति डब्बाच्या हिशोबाने 40 रुपये, तर 40 रुपये ठीक आहे. म्हणजे स्टार्टिंगला कोण आहे, म्हणजे हिशोब ठरवायच्या वेळेस तो म्हणे की तुम्ही जेवढे बाहेर टिफिनला देता तेवढे. तर मी डायरेक्ट म्हणलं 40 रुपये डब्बा. आता माझा त्यात काही हिशोब नव्हता. आता मला जे रॅन्डम फिगर दिसली ते मी सांगितले. आता समजा त्याला पटली नाही तर त्यांनी नाही म्हणायला पाहिजे ना, त्यांनी म्हणायला पाहिजे की 50 रुपये किंवा 60 रुपये. तो म्हणाला हो ठीक आहे. मग त्याने मला महिनाभर चारलं, चलो. आता नंतर नाही का, या 2-3 दिवसाअगोदर म्हणाला की नाही जमत. मला वाटलं की सला याचं नाही जमत बा, म्हणजे डब्बा बनवण्याला थोडं कठीण होत आहे किंवा त्रास होत आहे वगैरे समथिंग. तर मग राहू दे म्हणलं, आपण कशाला हे करू. मग आज आला आणि आज तो म्हणाला की म्हणे की आम्हाला डब्बाचा इश्यू नाही म्हणे, आम्हाला फक्त पैशाचा हिशोब आहे म्हणे. तर मग असं म्हणायचं ना. आता मला काही असं माहित पडेल का, एकदम सरळ डोक्यात घुसेल का, नाही ना. मला असं सांगायचं ना की माझं 40 रुपये डब्बा नाही जमत, 50 रुपये डब्बा जमतो. तर मग तसं सांगायचं. मी का नाही म्हणणार आहे का, मी होच म्हणेन ना. मग माझ्याकडे दुसरी कोणती चॉईस आहे. मी कुठे जाऊ शकतो खायला, चीज बॉर्न मध्ये कुठे काय दुसरं काही आहे. सो मग आताशी बोललो, तू म्हणे, मी म्हणलं ठीक आहे, मला 50 रुपये चालेल म्हणलं. आता एवढं एकदम प्रेमानेच बोललो, म्हणा एवढं काही नाही. ओके म्हणे ठीक आहे म्हणे, उद्यापासून डब्बा सुरू. चलो. नाही तर माझी बहुत मोठी प्रॉब्लेम झाली. ऍक्च्युली मी बहुत काय विचार केला 2 दिवसामध्ये, नाही का. मी बहुत विचार केला की साला मी खाईन का. पहिले मी विचार केला की साला बाहेर जाऊन त्या भोजनालयामध्ये जाऊन विचारीन. मग विचार केला की रोज तिथे जाण्यापेक्षा नाही का, म्हणलं की आपण घरीच काही ना काहीतरी करू. तर यावेळेस मी विचार केला होता की घरी जाईन आणि ताईनी जे सांगितलं होतं ते नाही का, ते मूठ आणि चणे, त्याला कसं त्याचं पॅकेट आणायचं, रात्री भिजू घालायचं, सकाळी खायचं. ओके, आणि डब्बा नसलं खायचं, आणि तिखट मीठ वगैरे आपण इथून विकत घेऊन घेऊ. एक टाइमचं जेवण आपण त्यातच करून घेऊ, चणे आणि मूठ वगैरे. बनवलं तेव्हाच थोडस तिखट मीठ टाकलं, घचड केलं, खाल्लं, बस. मी हाच विचार करणार होतो आणि याच्यावरच इम्प्लिमेंट करणार होतो मी याच प्लॅनवर. बट आता मग तो वेळेवर चला आणि वेळेवर म्हणे चलो ठीक आहे. आता माझी टेन्शन सुटली आता. पण जेवण इज इम्पॉर्टंट. ऑलराईट, काल मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही केला. ऍक्च्युली वाय यू डोंट डू दॅट आर्टिफॅक्ट एपिसोड. आय डोंट नो. लिटरली घरी आलो ना, इथे ऊन एवढी, गरमी एवढी होऊन जाते का, बहुतच जास्त, बहुतच. आणि इथे टेरेस पण नाही साला. टेरेस असता तुम्ही कसं, आपण छत तर आपण थोडस फिरलो असतो, पण तिथे कसं बाल्कनी आहे, आणि बाल्कनी मध्ये काय हातभर फिरता येते. हे रिझन नाही काल आर्टिफॅक्ट एपिसोड नाही करण्याचं. रिझन काहीतरी दुसरंच, आय डोंट नो. मलाही नाही माहित मी का नाही गेला, जस्ट नाही गेला. जस्ट लाईक
मनात आलं नाही करायचं तर नाही केला. या. काल असं युजली फारसं काही झालं नाही. या. अं, काल काही नाही, ऑफिस मधून आलो. या. हा, माझी इच्छा होती का ते एंड गेम मूवी बघण्यासाठी आपण तिकीट काढू बा शुक्रवारची, म्हणजे उद्याची. बट तिकीट इज ऑलमोस्ट बुक नाही, बट या 300-350 रुपये, आणि जे रिझनेबल रेट्स होते तर ते रिझनेबल रेट्सचे जे टॉकीज होते ते एवढ्या दूर होते का बहुत जास्त. खापरी रोड, बापा बापा, अति दूर. मी विचार केला की पिक्चर फाईन वर्धेतच पाहिजे. इथे 200-300-400 रुपये देऊन आपण 300 रुपये पिक्चरचे, आणि तिथपर्यंत जाऊ कसं. या त्यालाही लागतील ना. इथून जर मी सीताबर्डी आणि सीताबर्डी टू लागेच तर बस स्टॉपनी जातो म्हणलं वगैरे वगैरे. पिक्चर पाहायला चाललोय, काय काम थोडं करायला चाललोय. जस्ट लाईक बिंग एंटरटेनमेंट, थोडस रिलॅक्स होण्यासाठी चाललोय ना. सो मग विचार केला की जाऊ दे, वर्धेलाच पाहू म्हणलं, मस्त आरामात दुर्गामध्ये जाऊन मस्त पिक्चर पाहू. स्पीकिंग ऑफ दॅट, उद्या नाहीतरी आपण घरी चाललोय. उद्या नाही, परवा. प्लीज उद्या झाला पाहिजे यार, सॅटर्डेची सुट्टी भेटली पाहिजे. जर सॅटर्डेची सुट्टी भेटली ना डूड, मी उद्या म्हणेन, अविनाश सरांना म्हणेन का गेले 4 हफ्ते झाले कंटिन्यू ऑफिस सुरू आहे. लास्ट टाइम सुट्टी भेटली होती ते इलेक्शनच्या डेच्या दिवशी 19 तारखेला, आणि 19 तारखेनंतर मग सुट्टीच नाही. 19ला ना, 19 का 11ला. एक मिनिट, लेट मी सी द कॅलेंडर. इलेक्शन केव्हा होतं नागपूरमध्ये? 17ला होतं. नाही, 17ला, 19ला होतं शायद. नाही, 19ला पण नव्हतं, 11ला होतं ना. अकरा किंवा 12ला होतं. या बुधवारी होता, मला माहित आहे ना. 17लाच होतं वाटते. वेट, NAGPUR नागपूर इलेक्शन डेट ची तारीख होती 11 एप्रिल. हा, 11 एप्रिलला होती. 11 एप्रिलला सुट्टी, तर 11 एप्रिल नंतर आम्हाला सुट्टीच नाही. या जस्ट लाईक एव्हरी संडे आम्ही वर्क करत होतो. ऍक्च्युली WTAP सबमिशन होतं त्यामुळे, आणि त्यासाठी आम्ही कंटिन्यू काम करत होतो. सो म्हणू की यावेळेस सॅटर्डे सुट्टी भेटली पाहिजे, कारण प्रोजेक्ट एवढा काय आता काय स्पीडवे इज काइंड ऑफ लाईक ऑन स्पीडवर आहे, आणि खूप सारे जण स्पीडवेवर पण लागून राहिले. हा, आणि त्याच्यानंतर बाकीचे प्रोजेक्ट पण एवढे काही फारसे आहे नाही ज्याची एकदम खूप जास्त गरज आहे वगैरे, अशी पण नाही. ते जिओ मॅजिकचा प्रोजेक्ट सुरू आहे, बट जिओ मॅजिकच्या प्रोजेक्ट मध्ये एवढ्या काही लोकांची काही गरज नाही. 1-2 जणांची वगैरे गरज आहे पार्ट प्रोग्रामिंग साठी वगैरे, पार्ट मॉडेलिंग साठी. सो इट इज प्रिटी कन्व्हिनियंट डे टू आस्क की सुट्टी द्यावा. तर सुट्टी भेटली ना तर मग मी मस्त उद्याच जाईन संध्याकाळी. गाडी घेऊन जाईन काय. ऍक्च्युली गाडी घेऊन गेलं ना की बहुत लागते यार, बहुत जास्त. म्हणजे रस्ते ठीक ठाक आहे, बट तेवढा वेळ ड्रायव्हिंग करणं नाही होत पॉसिबल. आयदर वे माझ्यापाशी एक चांगला वे आहे, गाडी इथेच राहते मस्त. आपण इथून जाऊ मस्त बसनी, आणि त्याच्यानंतर मग आरामसे गाणे ऐकत वगैरे. तिथं गाडी नेल्यावर का फायदा आहे सांग ना. इथं फिरण्यासाठी गाडीची गरज, हो ना, तसं या इट इज, बट
जसं म्हणता येईल ना, खरंच गाडीची जर गरज आहे असं असं म्हणता नाही. समज जर मला कुठे बाहेर जायचं असेल मित्रांसोबत वगैरे, हा तर मित्रांसोबत जायचं आहे, मित्रांची गाडी चलो ठीक आहे, बट असंच कुठेतरी बाहेर जायचं आहे आणि गाडीची गरज आहे, सो हाऊ आय डू दॅट. बट त्या छोट्याशा मोमेंटसाठी माझी स्वतःची खूप मोठी लागून जाते. या ठीक आहे, आपण जाऊ ओके, जाऊन घेऊ गाडी घेऊन. मग याच्या वेळेस हा इथून जर मी दुपारी 3-4 वाजता वगैरे निघाला भर उन्हात, एकदम झरझर आणि धूळ वगैरे, असं म्हणजे निघालं ना भाऊ तर एवढं भयानक होऊन जाते का बहुत जास्त. आणि वरून ट्राफिक आणि ट्राफिक पोलीस बहुत जास्त असते ना रे. जस्ट टू मच. इट जस्ट लाईक माझ्या हिशोबाने तरी बेटर आहे का गाडी इथेच राहू दे, आपण पाहून तिथं फिगर आउट करून घेऊ. सोनू राहते, वडील राहते वगैरे, कुठे ना कुठेतरी भेटत नसतं एक ना काहीतरी इव्हेंट, आपण तिथून निघून जाऊ. ताई पण आली आहे म्हणते. ताई म्हणजे प्रीती ताई आहे ना, आता तिचं बाळण पण झालंय ना, तर ते कसं माहेरी नेतात मुलीला बाळासोबत वगैरे संगोपन करण्यासाठी, समथिंग लाईक दॅट. तर ते बिटूच्या घरी आहे, तर इट विल बी रिअली गुड टू टेक अ गुड केअर ऑफ द मदर अँड ऑल्सो चाइल्ड. सो सो पाहू आता. मला काय फारसा काही इंटरेस्ट वगैरे नाही, मला फक्त इंटरेस्ट आहे का आपण मित्रामध्ये किंवा जाऊन मस्त एन्जॉयमेंट करू. इट इज ओनली वे. बरोबर. बाकी तर काय सांगण्यालायक तर काही आहे नाही. ह्या एंड गेम आय वॉज लाईक रिअली बहुत जास्त हे झालोय मी एंड गेमनी, अव्हेंजर्स एंड गेम. इव्हन राईट नाव मी अव्हेंजर्स एंड गेमची कॅमरी फाईल डाउनलोड पण करून राहिलोय. कॅमरी फाईल म्हणजे कसं आहे की या फिल्म मध्ये जो कंटेंट आहे तो बहुत वेगळा आहे. म्हणजे लास्ट टाइम अव्हेंजर इन्फिनिटी वॉर मध्ये नाही का, एंड जो क्लायमॅक्स आहे ना तो बहुतच सस्पेन्स करून टाकला, बहुतच सस्पेन्स. या नो वन इज रिअली एक्सपेक्टिंग का एवढे सुपर हिरो मरून जातील, एवढे सुपर हिरो. हा, टोनी स्टार, कॅप्टन अमेरिका वगैरे मरून जातील हा विचार केला होता, बट हे न मेले आणि बाकीचे सगळेच मेले. या सो म्हणजे मार्वल इज टेकिंग टू मच सिरियस अबाउट दिस थिंग. या आणि इन्फिनिटी वॉर पार्ट 2 म्हणजे एंड गेम मध्ये तर बहुतच भयानक आहे. या इट वॉज लाईक इथे लोक पण कमी आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यांची पॉवर्स. या इवन मी काही स्पॉयलर्स वगैरे ऐकले आहे की कॅप्टन अमेरिका लिफ्ट दी थॉर हॅमर, जे थॉरचा जो हॅमर आहे तो हॅमर उचलतो, आणि उचलतो पण नाही, तो त्यांनी वार पण करतो थॅनॉसला. हाऊ कुड दॅट पॉसिबल. आणि ते तर थॉरचा जो हॅमर आहे तो तर तुटला वगैरे. आणि त्याच्यानंतर आयरन मॅन मेड गाउंटलेट ऑफ दॅट इन्फिनिटी स्टोन. हाऊ इज दॅट गन पॉसिबल. या जरी स्टार कितीही टेक्नॉलॉजिकल सक्सेसफुल जरी असला ना, तरी इन्फिनिटी स्टोन्स आर वे मच बिगर दॅन दॅट. या म्हणजे इट जस्ट लाईक युनिवर्स डिपेंड आहे त्या इन्फिनिटी स्टोन्स. या कारण प्रत्येक त्या युनिवर्सची सर्वात मोठी पॉवर काय, स्पेस, टाइम, पॉवर, रियालिटी, ऑल दीज थिंग्स आर बिलो. जबरदस्त जबरदस्त. काय काय झालंय का सांगता ऍक्च्युली, सांग ना. मी ते बाल्कनीत बघून राहिलो आहे आणि एक समोरून मुलगी आहे, तर ती येऊन राहिली आहे आणि शी लुक रिअली डॅम भयानक. वाय? कारण तिने इथे खूप शॉर्ट्स घातले आहे आणि
शॉर्ट शर्ट, शॉर्ट पॅन्ट वगैरे समथिंग. सो आणि तिची ते स्किन कम्प्लिटली गोरी गोरी, शी लुक्स रिअली गरम. ऍक्च्युली चीज भवन इज काइंड ऑफ लाईक अशी शहर आहे, असं एक वस्ती आहे, या शहर पण नाही म्हणता येईल. हार्डली 40-50 घरं असेल इथे, राहणारे लोक 200-300 वगैरे असेल. त्यामुळे इथे फारसं पेट्रोल आहे, याच्यामध्ये पोलीस चौकी पण नाही. नागपूर पासून फारसं दूर नाही, बट इट जस्ट लाईक थोडं दूर आहे. म्हणजे थोडस एक पुलिया क्रॉस केला की नागपूर. ओके, बट वन थिंग इज दॅट की या इथे लोक राहतातच खूप जबरदस्त. वेल, मुलीबद्दल आता फारसा विचार मी करत नाही ऍक्च्युली. वाय मलाच नाही माहित वाय. कारण आता विश्वासच उठलाय की माझ्या लाईफ मध्ये कोणती काही मुलगी पण येईल ना, असं काही होईल बा. हा, आणि मी हेही विचार करणं सोडून दिलाय की पुण्याला जाऊन असं काही होईल बा की कोणती मुलगी भेटेल समथिंग. हा, तोही विचार. जे होत आहे आणि जे होईल ते एक्सपेक्ट. व्हॉट अबाउट पुणा डूड? पुण्याबद्दल काय सुरू आहे यार? पुण्याचं काही हाल खबर? जेव्हापासून तू इंटरव्ह्यू देऊन आलाय, यू जस्ट लाईक आय डोंट नो यार. जेव्हापासून खरंच मी सांगतो ना, इंटरव्ह्यू जेव्हापासून आलोय ना, तेव्हापासून नाही का माझी जे इच्छाशक्ती आहे ना की पुण्याला जाण्याची, ते साला आय डोंट नो समहाऊ कमी झाली आहे. कमी काय, जस्ट लाईक रिअली लेस. या Naukri.com वर मी जातो, बहुत मेहनतीने, जस्ट लाईक मला ते ऍप ओपन पण करूशा वाटत नाही. बट कसं तरी जातो आणि रेझ्युमे अपडेट करतो आणि बस 2-3 नाही का, बस मनाच्या शांतीसाठी का मी करून राहिलो म्हणून नाही का, इट जस्ट लाईक 2-3 जॉब्सला अप्लाय करतो बंद करून टाकतो, बस खतम. इतकं इतकं त्रास येते त्याला, जे की ते इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. युजली मला त्याच्याबद्दल सर्च करावं लागेल, ईमेल आयडी, नंबर आणि त्यांचा कॉन्टॅक्ट ना, रेझ्युमे सेंड वगैरे समथिंग. बट ना, इले तुझा विचार काय, प्लॅनिंग काय, पुण्याला जाशील कसा? वेल, आज मी पुन्हा एक विचार केला, जे की असा फालतूचा विचार आहे, बट असं फालतूचा म्हणजे जस्ट लाईक असं पाहिजे ना की विचार करण्यासाठी पण काही ना काहीतरी गोष्ट पाहिजे. फालतूचा आहे का नाही असो, बट विचार करणं इज रिअली इम्पॉर्टंट. भाऊ, तर मग तू आपल्या फिल्म डिझाईन करत जा ना. डूड, मी बायनरी कोड 1000 टाइम डिझाईन केली आहे. इट इज लाईक एव्हरी टाइम, एव्हरी इन्सिडन्स आय डिझाईन एव्हरीथिंग. तर बायनरी कोड डिझाईन करू करू थकलो आहे मी. त्याच्यानंतर स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर, ते विचार कर. अवतार द लास्ट एव्हेंजर, ते विचार कर. खूप काही विचार करण्यालायक आहे रे. तू तुझ्या टाइमचं प्रॉपर युटिलाइज नाही करून राहिला, त्यामुळे त्याला, कारण समोर जाऊन प्रॉब्लेम येऊ शकते. वाय? कारण तुझ्यापाशी अशी कोणती हार्ड मध्ये किंवा अशा हार्ड कॉपी नाही जिथे तू तुझे डेटा सेव्ह करून ठेवून राहिला. हा ठीक आहे, तू आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये रेकॉर्ड करून राहिलाय, दॅट्स ओके. बट मी आर्टिफॅक्ट एपिसोड लावून त्या सगळ्या गोष्टी पुन्हा रिकॉल नाही करू शकत. दॅट्स नॉट गुड, राईट? आणि मी आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये सांगून असं एक प्रकारे धडा पण नाही सांगू शकत का हा आता हे होईल, ते होईल, ते होईल. कारण मलाच सांगताना झोप येईल तर ऐकणार तर अरे बापरे. तर टेक्स्ट फॉर्मॅट मध्ये लिहून ठेव यार, समहाऊ समवेअर. वेल, मला पण नाही करून राहिलं, मी का नाही करून राहिलो. मला समोर जाऊन करायचं आहे, बट आय डोंट नो व्हाय आय कॅन डू दॅट. एकदा आयडिया क्लिअर अप झाली ना की पाहू यार. पाहू काय पाहू, तुझ्यापाशी वेळ आहे. तुला माहित आहे, तो खापर खेळायला एवढा कठीण परिस्थितीमध्ये नाही का, जिथे बसण्याची सोय नव्हती, त्या सिच्युएशन मध्ये तू मोबाईल काढून स्क्रिप्ट लिहिली, ते गुगल डॉक वर. हॅव यू रिअली इमॅजिन तेव्हा? आणि तुझ्यापाशी आता 2-2 मोबाईल फोन असून सुद्धा पण तू ते करू शकत नाहीये.
या दॅट्स द रिअली शेम ऑफ मी. मला खरंच लाज वाटायला पाहिजे, बट लाजही नाही वाटून राहिली यार. खरंच मी सांगून राहिलो, स्वतःला शिव देऊन तरी मला काहीच लाज वाटत नाही. आणि मगांपासून नाही काल अनलॉक करताय ना हॅव्हेंजर एंड गेम केव्हा डाउनलोड होत आहे हेच पाहून राहिलो. केव्हा म्हणजे मी केव्हा रेकॉर्डिंग खतम करीन ना, केव्हा पिक्चर सुरू करीन. समटाइम यू हॅव टू बी सिरियस. हा, तू पुण्याबद्दल सिरियस नाही, तू तुझ्या टार्गेट बद्दल सिरियस नाही, तू तुझ्या फिल्म करिअर बद्दल सिरियस नाही. यू जस्ट लाईक डुईंग इज डुईंग. आणि जे करून राहिलाय त्यासाठी तुला काही फारसा इंटरेस्ट नाही, तर मग करून का राहिलाय? वाय? रिझन तुला काय एक्सपेक्टेड आहे समोर? का भेटलं काय पाहिजे? ठीक आहे, लाईफ इज गोइंग गुड, पैसा भेटत आहे प्रत्येक महिन्याला, 2-3 महिन्यात तुझं प्रमोशन पण होऊन जाईल, बट इज दिस रिअली वे टू अंडरस्टँड? जाऊ दे, आय एम काइंड ऑफ लाईक अ रिअली क्युरियस राईट नो. 99% डाउनलोड झाला आहे आणि आता मी खतम करतोय. So this is the my artifact episode number 1430 1430 1532. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.